नमस्कार, मी साटम. आज आषाढी एकादशी आहे, तर सर्वांना रामकृष्ण हरी. त्याचबरोबर माझ्या मागे तुम्ही पाहू शकता काय आहे ते. आज करियोडच्या राजाचा पाठपूजन आहे. मला डॉक्युमेंटरी मधल्या त्या लाईन बोलाव्याशा वाटतात की उत्सव का आरंभ हो चुका है, महादेव का अंश इस धरती पे अवतरने वाला है. खूप जास्त एक्साइटमेंट आहे. पाठपूजन आपण संध्याकाळी कव्हर करायचं आहे. आता आपण आहे ना वारी जी लोकल मध्ये साजरी केली जाते ना, त्याबद्दल थोडंसं बघू काय काय गोष्टी कशा कशा प्रकारे साजरी केली जाते ती. बाकी आता चला पाहू वारी. आषाढीला वरुण राजा आनंदाने बरसतो असं म्हणतात आणि लक्षणं सुद्धा तशी दिसत आहेत. पण एकच रिक्वेस्ट आहे तुला, आता काय तो बरसून घे, कारण संध्याकाळी पाठपूजनाला नाही तर खोळंबा होईल. आता लोकल मधल्या वारीबद्दल थोडंसं सांगतो. तुम्हाला माहिती असेल मी अनेक व्हिडिओ सुद्धा बनवलेले आहेत. लोकल मध्ये खूप जास्त भजन मंडळी ऍक्टिव्ह आहेत. तीच आषाढीच्या वारीच्या दिवशी आषाढीच्या वारीसारखा उत्सव साजरा करतात कुठे, तर चर्चगेट स्थानकावर आणि रेल्वेमध्ये. पण बघा आता ट्विस्ट असा येतो की मी कुठल्याही भजन मंडळाबरोबर संलग्न नाही. त्यामुळे ट्विस्ट असा आहे की आता मी थेट जाऊन त्यांच्यामध्ये सामील होणार आहे. काल मला योगायोगाने ट्रेनमध्ये चढत असताना एक भजन मंडळी भेटली होती. मी त्यांचा टाइम नोट केलेला आहे. सेलोर परेल स्थानकावर त्यांची ट्रेन 9:26 ला येते. तोपर्यंत वाट पाहायची का? कारण आता 8:50 ची स्लो लोकल लागलेली आहे. पाहणं इंटरेस्टिंग राहील की ह्या ट्रेन मध्ये मला कुठलंही भजन मंडळ भेटतं का. नाहीतर मी 1-2 ट्रेन अजून सोडणार आहे. पण कुठल्याही भजन मंडळाबरोबरच आजचा प्रवास असेल. A few moments later. पॉझिटिव्ह एक भजन मंडळ भेटलंय 8:55 च्या ट्रेन मध्ये. लक आहे 2 अटेम्प्ट मध्येच वारी लाभली. आता जातो आतमध्ये. खचचा खच डब्बा भरलेला होता. इकडे जावं की तिकडे जावं, हे शूट करावं की ते शूट करावं, अशा प्रकारची माझी परिस्थिती झाली होती. आणि आनंदाने तर उच्चांकच गाठला होता. त्या गर्दीमध्ये साक्षात छोट्या रकुमाईचं सुद्धा दर्शन घडलं. काही काळ या कर्मयोगी वारकऱ्यांबरोबर ताल धरला आणि मी सुद्धा भक्ती योगामध्ये विलीन झालो. बघा, अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट नोट केली ती म्हणजे एकंदरीत ही सर्व वारकरी मंडळी जी इतर वेळेला कर्मचारी असतील कुठल्या ऑफिसेसमध्ये, पण ती काही क्षणासाठी वारकरी असतात. ज्या वेळेला ह्या लोकलच्या डब्यामधनं ती प्रवास करतात, भजन करतात त्यावेळेला. पण एकंदरीत आताही तुम्ही नोटीस कराल की ही वारकरी मंडळी जरी भक्ती योगामध्ये तल्लीन झाली असतील तरी सुद्धा त्यांनी आपला तोल सावरून ठेवलेला आहे. आणि कुठेही कोणावर आदळू नये, कारण ही ट्रेन आहे आणि इथे रिस्क असू शकतो. त्यामुळे प्रत्येक जण हँडलला धरून आहे. आयुष्यही अशा प्रकारचंच आहे आणि ही लोक सुद्धा अशा प्रकारेच जगतात की पूर्णपणे भक्ती योगाला समर्पण करून आपला कर्मयोगही करत राहतात.